रत्न पुरस्कार आणि सगळ्यांचे भीष्म पितामह म्हणून ज्यांची ओळख आहे सन्माननीय राजा सावंत साहेब. बादलने प्रश्न विचारला, बॉक्स क्रिकेटला ताकद जास्त लागते की ओरम क्रिकेटला ताकद जास्त लागते? ताकद त्याच्याही पेक्षा कल्पकता ही फार महत्त्वाची असते कुठल्याही क्षेत्रात. आणि ती कल्पकता जर असली तर तुम्ही सादरीकरण करताना गारुड करून जाणार. मग कला क्रीडा सांस्कृतिक कुठलंही क्षेत्र असलं तरी चालेल. बांदेश्वर बांदा संघानं 12वा खेळाडू पाठवा, नाही तर पेनल्टी करण्यात येईल. या ठिकाणी मंडळाची नियमावली आहे. फलंदाजांची नावं सांगा. बांदेश्वर 11 बांदा और उमेश भाई 11 हुमरट और उमेश भाई 11 हुमरट, ये दो बेहतर टीमों के बीच में मुकाबला चालू होने जा रहा है. हुमरट टीम का प्रतिनिधित्व करते हुए गेंदबाजी करने के लिए तैयार गौरव पॉइंट के दिशा के ऊपर खेला है. पहले ही गेंद को शुभम ने 1 रन की सहयोग से खुद का खाता खोला है, टीम का खाता खोला है. स्कोर हो चुका है बिना कोई विकेट खोते हुए 1 रन. दोनों भी टीमों में बेहतर क्रिकेट खेलने वाले खिलाड़ी मौजूद होने की वजह से सुबह के वक्त के दौरान एक नफातुला रोमांच भरा क्रिकेट मैदान के भीतर उभर के बाहर निकल सकता है. गेंदबाज के हैसियत से गौरव पहले ओवर की दूसरी गेंद डालने के लिए तैयार. अपने रनिंग मार्क के ऊपर रफ्तार के साथ चले ओवर द विकेट. लेग स्टिक को छोड़ती हुई गेंद थी. बेहतरीन विकेट कीपिंग का दावित्व. गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका, नहीं तो बल्ले का कोना लेकर विकेट कीपर के दस्तानों पे समा जाती. बल्लेबाज को खुद को संवरना होगा क्योंकि उनकी बल्लेबाजी के ऊपर टीम की बात निर्भर करती है. बल्लेबाज का नाम है अभी. टेनिस क्रिकेट की बेहतर ओपन बल्लेबाजों की जोड़ी चाहे शुभम हो चाहे अभी हो. ऑफ स्टिक के बाहर की गेंद को सफल होकर खेलना चाहते थे, लेकिन गेंद और बल्ले का सही तरीके से संपर्क नहीं हो सका और नतीजा आपके सामने है. गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों पे. विकेट कीपर ने बेहतरीन विकेट कीपिंग का दावित्व निभाया वापस बुलर के पास. अभी तक बेहतर गेंदबाजी का दावित्व निभा रहे हैं हुमरट टीम का प्रतिनिधित्व करते हुए गौरव. गौरव की गेंद काउ कॉर्नर के दिशा के ऊपर खेला है. क्षेत्ररक्षक मौजूद है, बैकअप करना पसंद करते, तब तक 1 रन की पूंजी. बेहतर क्षेत्ररक्षण का दावित्व. सीमित ओवर के मुकाबले में क्षेत्ररक्षकों की जिम्मेदारी प्रमुख मानी जाती है और मालवन का बॉर्डिंग मैदान का आउटफील्ड इतना अच्छा है कि क्षेत्ररक्षकों को काफ़ी मदद मिल पाएगी, दिक्कत महसूस नहीं होगी. लेकिन उसी का लाभ उठाना चाहिए क्षेत्ररक्षकों ने. उठाकर मारने का प्रयास किया. यहां पर देखो माया जाल में फंसने वाले भाग्यशाली रहे, नहीं तो पहले विकेट के रूप में कॉट आउट के रूप में खेमे में लौटना पड़ता. स्कोरलेग अंपायर के सामने काफी देर तक हवा में थी. क्षेत्ररक्षक ने प्रयास किया था, थर्डमैन की दिशा के क्षेत्ररक्षक आए थे, विकेट कीपर स्वयं गए थे, लेकिन 2 क्षेत्ररक्षकों के बीच में गेंद जाकर गिरी. यहां पर कॉट होता तो पहले विकेट के रूप में पहले विकेट का पतन हो पाता और दबाव की स्थिति पैदा हो सकती थी. और यही वजह मैं कहना चाहूंगा कि फुटवर्क बेहतर रखना चाहिए, टाइमिंग बेहतर रखना चाहिए, शरीर का संतुलन और उससे भी बेहतर रखनी चाहिए नजर. कितना बढ़िया गेंदबाजी का दावित्व, कितना बढ़िया गेंदबाजी का दावित्व. तारीफ करने लायक गेंदबाजी. गेंद के पीछे रफ्तार थी, गेंद के पीछे कल्पकता थी और यही वजह थी पूरी तरीके से बल्लेबाज को उन्होंने दिक्कत में डाला था. लेग बाइज के रूप में 1 रन का इजाफा. 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है बिना कोई विकेट खोते हुए 5 रन. बेहतरीन अंपायरिंग का दावित्व चल रहा है. अंपायर का नाम है एम्ब्रोस एल्मेडा और उनके सहयोगी अंपायर है बंटी केरकर.
हॅलो. या ठिकाणी आपल्या पर्यटन क्षेत्रातील मान्यवर आणि ज्यांचा आदराने नाव घेतलं जातं असे रवींद्रजी खानविलकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांचं मान्यवर कक्षामध्ये स्वागत करतो आणि विशाल धुरी याला विनंती करतो की त्यांचं बुके देऊन हार्दिक हार्दिक स्वागत करायचं आहे. रवींद्रजी खानविलकर साहेब. विशाल धुरी त्यांचं बुके देऊन या ठिकाणी स्वागत करतील. हमसे दूर वाले छोर से नए ओवर की शुरुआत की जा रही है. गेंदबाज का नाम है मकरंद सावंत, जिनकी ओर से काफ़ी उम्मीद की जा रही है. कल्पकता और संयम बरकरार रखते हुए उनको परिवर्तन के दौर के ऊपर हर गेंद डालनी होगी. जिस तरीके की गेंदबाजी पहले ओवर में गौरव के द्वारा देखने का अवसर प्राप्त हुआ, लेकिन बल्लेबाज को खुद को संवरना होगा. संयम बरकरार रखकर, दिलेरी बरकरार रखकर बल्लेबाजी का दायित्व निभाना होगा. उठाकर मारने का प्रयास किया, बाउंस होने वाली गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों पे चली गई. कितना बढ़िया विकेट कीपिंग का दायित्व, तारीफ करनी होगी विकेट कीपर की. पहली गेंद निर्धाव चली गई, बेहतर गेंद डाली थी गेंदबाज मकरंद ने. टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ गेंद आ रही थी, बेहतर खेला. 1 रन का इजाफा. शॉट मिड विकेट से क्षेत्ररक्षक आकर बैकअप करना पसंद करते, तब तक 1 रन भागकर पूरा किया. उसी 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 6 रन बिना कोई विकेट खोते हुए. बांदेश्वर 11 बांदा टीम के खेमे में निचले क्रम तक स्फोटक बल्लेबाजी मौजूद है, लेकिन यहां पर बेहतर ओपन बल्लेबाजी होनी चाहिए. मिड विकेट के दिशा के ऊपर हवा में चली गई और यहां पर देखो तारीफ करने लायक क्षेत्ररक्षण का दायित्व. कितना बढ़िया दायित्व निभाया क्षेत्ररक्षण के हासियत से. क्षेत्ररक्षक का नाम है नितेश मांद्रेकर. बेहतरीन कॉट मुकम्मल किया और पहले विकेट के रूप में बल्लेबाज को मैदान के बाहर चलता कर दिया. आउट होने वाले बल्लेबाज का नाम है शुभम. तो माफ कीजिए, आउट होने वाले बल्लेबाज का नाम है अभी सालगांवकर. शुरुआत में पहले ओवर में 5 रन की पार्टनरशिप दिखाई दी थी, तभी मैंने कहा था कि दिलेरी और संयम बरकरार रखकर बल्लेबाजी होनी चाहिए, लेकिन उसी का अभाव देखने का अवसर प्राप्त हुआ और उसी के कारण गेंदबाज मकरंद सावंत ने बल्लेबाज अभी को माया जाल में फंसा दिया. लेकिन मकरंद की तारीफ करनी चाहिए, उतनी तारीफ क्षेत्ररक्षक की करनी चाहिए, क्योंकि बेहतरीन शरीर का संतुलन रखते हुए, निगाहें आखिर तक गेंद के ऊपर चौकन्ने रखते हुए उन्होंने बेहतरीन क्षेत्ररक्षण का दायित्व निभाया और उसी के कारण पहले विकेट के रूप में मैदान के बाहर अभी को चलता होना पड़ा. कुल मिलाकर दूसरे ओवर की अभी तक गेंदें डाले हैं, अभी तक गेंदें डाली है 3, यानी कि चौथी गेंद डालने के लिए अपने रनिंग मार्क के ऊपर मौजूद है मकरंद. कप्तान दर्पण आचरेकर ने जो विश्वास डाला है उसी को सार्थ दिखाते हुए गेंदबाज के हासियत से चाहे गौरव हो चाहे मकरंद हो, मालवण के इस बोर्डिंग मैदान के ऊपर कवर के दिशा के ऊपर गेंद ट्रैवल कर रही है. पॉइंट के क्षेत्ररक्षक आकर बैकअप करना पसंद करते, तब तक 1 रन भागकर पूरा किया. दूसरा रन लेना चाहते हैं और यहां पर देखो हाराकारी की और रनआउट के रूप में धोखा हो सकता है, लेकिन अंपायर ने अभी तक फैसला दिया नहीं. थर्ड अंपायर की तरफ उन्होंने कॉल किया है. थोड़े वक्त में आपके सामने फैसला होगा, लेकिन जो यहां पर फैसला अंपायर देंगे वही फैसला अंतिम माना जाएगा, क्योंकि अभी तक इस प्रतियोगिता के दौरान बेहतरीन अंपायरिंग का दायित्व देखने का अवसर प्राप्त हुआ है. टेनिस क्रिकेट हो, लेदर क्रिकेट हो, अंपायरिंग करना आसान बात नहीं होती. फिर भी मालवण की अंपायरों की तारीफ करनी चाहिए, चाहे उमेश मांद्रेकर हो, एमरेज एल्मेडा हो, बंटी केरकर हो, मंगेश धूरी हो, सुशील शेड़गे हो, दीपक धूरी हो.
पूरे महाराष्ट्र में काबिले तारीफ अंपायरों के हैसियत से उनको जाना जाता है, पहचाना जाता है। और आखिरकार थर्ड अंपायर ने यहां पर दूसरे विकेट के रूप में बल्लेबाज को आउट करा दिया, आउट घोषित किया रन आउट के रूप में। लगातार 2 विकेटों का पतन होने के बाद बांदेश्वर 11 बांदा टीम के खेमे में दबाव की स्थिति पैदा हो चुकी है और उसी दबाव के चक्रव्यूह को भेदने के लिए मैदान के ऊपर कप्तान की जिम्मेदारी पूरी अपने कंधों के ऊपर लेकर टेनिस क्रिकेट जगत के महाबली दाजी नाइक आहिस्ता आहिस्ता मैदान के ऊपर जाते हुए यहां पर साझेदारी बननी चाहिए, तभी बांदेश्वर 11 बांदा टीम की गिरी हुई पारी को संवार सकते हैं, संभाल सकते हैं दोनों भी बल्लेबाज। दाजी नाइक के पास काबिलियत है, लेकिन आज जो काबिलियत है सच में उतरनी चाहिए। थोड़ी वक्त तक संयम बरकरार रखकर और दिलेरी दिखवाकर बल्लेबाजी साबित करते हैं दाजी नाइक, तो उनको आउट करना मुश्किल बात साबित हो सकती है। लेकिन गेंदबाज भी धुरंधर कल्पक है, बेहतर से बेहतर गेंदें डालने का प्रयास कर रहे हैं। उठाकर मारने का प्रयास किया और यहां पर देखो 2 विकेटों का पतन हुआ था, संभल कर खेलना चाहिए था, लेकिन संयम से बिखर गए और अपनी बहुमोल विकेट उन्होंने गंवा दी क्लिंग बॉल के हैसियत से। तीसरे विकेट का पतन, आउट होने वाले बल्लेबाज का नाम है सागर। कितनी तारीफ करने लायक गेंदबाजी मकरंद सावंत की तरफ से। गेंद के पीछे रफ्तार है, गेंद के पीछे कल्पकता है और यही वजह है कभी टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ गेंद को निकाल रहे हैं, कभी टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ गेंद को ला रहे हैं। उसी को कहा जाता है परिवर्तन। और आज खास करके हुमरट टीम का प्रतिनिधित्व करते हुए शुरुआत के 2 ओवर में वही परिवर्तन कल्पकता के साथ दोहराते हुए, चाहे गौरव हो गेंदबाज के हैसियत से, चाहे मकरंद हो गेंदबाज के हैसियत से। अभी तक दूसरे ओवर की गेंदें पूरी हो चुकी है, 5 गेंदें यानी कि आखिरी गेंद डालने के लिए तैयार मकरंद सावंत। आहिस्ता आहिस्ता अपने रनिंग मार्क के ऊपर दूसरे ओवर की आखिरी गेंद डालने के लिए मकरंद सावंत रफ्तार के साथ चले ओवर द विकेट। यह गेंद कारपेट के सारे खेला है, लेकिन बेहतरीन क्षेत्ररक्षण का दावित्व वहां पर। पहले प्रयास में लगातार बैकअप करेंगे, लेकिन बाद में संयम से बिखर गए, मिसफील्ड हुई, उसी का नतीजा भुगतना पड़ा क्योंकि 1 रन भागकर पूरा किया। उसी 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 3 विकेट के नुकसान के ऊपर 8 रन। पहले बल्लेबाजी किया कर रही है मालवण के बोर्डिंग मैदान के ऊपर बांदेश्वर 11 बांदा की टीम और क्षेत्ररक्षण कर रही है उमेश भाई 11 हुमरट की टीम। शुरुआत के ओवर में विकेटों का पतन होता है तो दबाव की स्थिति पैदा होती है। चक्रव्यूह को भेदना आसान बात नहीं होती। आपको मालूम है भारत और श्रीलंका के बीच में वानखेड़े स्टेडियम के भीतर मुकाबला खेला गया था वर्ल्ड कप का। तभी सचिन तेंदुलकर सचिन तेंदुलकर और वीरेंद्र सहवाग खेमे में लौटे थे, तो पूरी स्टेडियम के भीतर सन्नाटा छाया था। तभी एक बल्लेबाज उभर के बाहर निकला, खंबीर रखकर बल्लेबाजी कर पाया। उस बल्लेबाज का नाम था गौतम गंभीर। उन्होंने 97 रन की पारी खेली और उसी पारी के वजह से भारत की गिरी हुई उन्होंने संवारा। बाद में महेंद्र सिंह धोनी ने निचले क्रम के ऊपर आकर छक्के चौकों की बौछार की और छक्का मुकम्मल करके ट्रॉफी के ऊपर नाम अपना रोशन किया, भारत देश का नाम रोशन किया। लेकिन दर्शक धोनी के छक्के को हमेशा याद रखते हैं, लेकिन जिन्होंने भारत टीम को संवारा, फंसी हुई नैया को किनारे पे लगवाया, गौतम गंभीर, उनकी 97 रन की पारी को दर्शक भूल गए। तीसरे ओवर की शुरुआत होने जा रही है। तीसरी ओवर डालने के लिए गेंदबाज की हैसियत से सौरभ कामली। सौरभ की गेंद खेलना चाहते थे, फाइनल की तरफ गेंद ट्रैवल कर रही है, थोड़ी सी मिसफील्ड। 22 की हैसियत से 1 रन का इजाफा, उसी 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 9 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर। कुल मिलाकर 2 ओवर का खेल पूरा हो चुका है। तीसरी ओवर प्रगति पथ के ऊपर गेंदबाज की हैसियत से सौरभ
अभी तक उन्होंने अपने पहले ओवर की टीम की ओर से तीसरे ओवर की पहली गेंद डाली है, यानी कि दूसरी गेंद डालने के लिए तैयार। ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद को खेलने का प्रयास नहीं किया, जाने दिया विकेट कीपर के दस्तानों पे। स्वैर गेंद घोषित की, अतिरिक्त रन के खाते में 1 रन जुड़ गया। उसी 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 10 रन। दाजी नाइक प्रयास कर रहे। आज दाजी को अंबुजा सीमेंट की दीवार खड़ी करनी होगी, क्योंकि उनकी बल्लेबाजी के ऊपर बांदेश्वर 11 बांदा टीम की बात निर्भर करती है। थोड़ी वक्त तक अपनी विकेट साबुत रखकर दाजी नाइक बल्लेबाजी कर पाते हैं तो छक्के चौकों की बौछार देखने का अवसर प्राप्त हो सकता है, और यही वजह है संकट मोचक बल्लेबाज के हैसियत से उनको टेनिस क्रिकेट जगत में जाना जाता है, पहचाना जाता है, क्योंकि ये करिश्मा कई बार उन्होंने कई टीमों का प्रतिनिधित्व करके साबित किया है, दिखा दिया है। और जैसे ही बात मेरे जुबा से निकली उसी तरह की बल्लेबाजी साबित करते हुए मिड विकेट के ऊपर से गेंद को भेज दिया, और यहां पर होटल माई भोजनालय ब्रांडेड छक्का देखने का अवसर प्राप्त हुआ दर्शकों को। चेरन की सहयोग से स्कोर हो चुका है 16 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर। पहले 2 ओवर का खेल पूरा हो चुका है, तीसरी ओवर प्रगति पथ के ऊपर। उठाकर मारने का प्रयास किया, कमेंट्री कक्षक के सामने सीधी गेंद जाकर बाउंड्री के बाहर गिरी। अंपायर ने दोनों भी हाथ आसमान की तरफ उठाते हुए 6 रन घोषित किए, और दर्शकों को यहां पर मानस केक शॉप ब्रांडेड छक्का देखने का अवसर प्राप्त हुआ। इस प्रतियोगिता का अब तक का सबसे लंबा और खूबसूरत छक्का साबित हुआ, और उसी का पूरा श्रेय मैं देना चाहूंगा दाजी नाइक को, क्योंकि वो संयम और दिलेरी दिखवाकर गिरी हुई पारी को संवारने का प्रयास कर रहे हैं। और यही वजह थी मैंने कहा था कि थोड़ी वक्त तक संयम बरकरार रखते तो उनको आउट करना मुश्किल बात साबित हो सकती है। कप्तान की जिम्मेदारी लेकर स्वयं कप्तान लाजवाब बल्लेबाजी किया करता है तो पूरी टीम प्रेरित हो जाती है। लेकिन बांदेश्वर 11 बांदा जो बेहतर टीम इस प्रतियोगिता के दौरान हिस्सा लेने मालवण के मैदान के ऊपर उतरी है, उसका पूरा श्रेय देना चाहूँगा मकरंद तोरस्कर को, जो बांदा के उपसरपंच की हैसियत से दायित्व निभा रहे, जिनका कला क्रीड़ा सांस्कृतिक क्षेत्र में बहुत ही बढ़िया दायित्व रहा है। मेरे करीब के दोस्त है, उन्होंने 5 साल पहले सावंतवाड़ी जिमखाना मैदान के ऊपर काउ कॉर्नर के ऊपर से खेला है, रॉकेट की तरह गेंद बाउंड्री के बाहर, खूबसूरत छक्का। दर्शकों को होटल सागर संगम ब्रांडेड छक्का देखने का अवसर प्राप्त हुआ। तो 5 साल पहले मकरंद तोरस्कर ने सावंतवाड़ी के जिमखाना मैदान के ऊपर बंबई रणजी ट्रॉफी की पूरी टीम लाकर खिलवाई थी, और उनका खेल देखने का कमेंटेटर के हैसियत से मुझे मौका मौजूद हुआ था। वक्त गुजर गया लेकिन यादें शेष है। बातों बातों में 3 ओवर का खेल पूरा हो चुका, और 3 ओवर का खेल पूरा होने के बाद 3 विकेट के नुकसान के ऊपर उमेश भाई 11 हुमरट टीम के सामने बांदेश्वर 11 बांदा टीम पहले बल्लेबाजी करते हुए स्कोर खड़ा किया है 3 विकेट के नुकसान के ऊपर 28 रन। पहले 3 ओवर का विवरण हिंदी के परिभाषा में मैं राजा सामान आपके सामने पेशकश किया कर रहा था, तो आगे के 3 ओवर का विवरण मराठी के परिभाषा में पेशकश करने के लिए मेरे सहयोगी कमेंटेटर माइक्रोफोन के ऊपर आ रहे हैं, प्रदीप देउलकर। प्रदीप। हॅलो, धन्यवाद राजा सामंत. उपस्थित सर्व तमाम क्रीडा रसिक आणि प्रेक्षकांना प्रदीप देऊळकरचा आजचा 4थ्या दिवशी मनपूर्वक नमस्कार. देवबाग चषक 2023
ओशन ब्लिस एंडकडनं मकरंद सावंत हा गोलंदाजीचा भार सांभाळताना दिसतोय. यावेळी शॉर्ट ऑफ लेन पदीचा चेंडू काव कॉर्नरला फटका निघतोय. डीप लॉंगनवरचा शतरक्षक येतोय. फेकी होते ही गोलंदाज मकरंद सावंत याच्या हातामध्ये. एकेरी धाव निघतंय. ज्या एकेरी धावसंख्येने तेजसच्या खाती एकेरी धाव जोडली जात आहे. तेजस 4 चेंडूंवरती 8 धावा जमवतोय. तर त्याचा संघसाथीदार फलंदाज विस्फोटक फलंदाज या संघाचा तारणहार म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तो 5 चेंडूंवरती 18 धावा मिस्टर दाजे नाईक यावी ऑन स्ट्राईकिंगवरती. पंचांच्या डाव्या साईडने राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी फुलर लेनचा चेंडू डीप अलॉंग द कार्पेटचा फटका. डीप लॉंगनवरचा शतरक्षक येतोय. स्फेकी होते ही बहुधा नितेश मांजरेकरची विलंबाने परती होते आणि तोपर्यंत एकेरी धावीची पावलं ही दुहेरी धावांकडे वळताना दिसत आहेत बांदेश्वर बांदा क्रिकेट संघासाठी. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बांदेश्वर बांदा विपक्ष उमेशभाई 11 हुंबरट या 2 बलाढ्य संघांमध्ये ही पहिली साखळी फेरीची लढत आजच्या दिवसामध्ये आमच्या तमाम क्रीडा रसिकांना पाहायला मिळते. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. मिस्टर मकरंद सावंत गोलंदाजीच्या स्क्रीनवरती. यष्टांच्या मागे उमेशभाई 11 उमरठ क्रिकेट संघाचा आयकॉन खेळाडू मिस्टर दर्पण आचरेकर. यावेळी डाव्या यष्टीवरचा हा चेंडू बहुधा चेंडू बाहेर पडतोय. पॉपिन क्रीजचं उल्लंघन करताना दिसतोय. पंच बंटी केरकर यांचा इशारा येतोय अतिरिक्त धावेचा. ज्या अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावर पोहोचते 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. सुरुवातीला थोडीशी चाचपडत फलंदाजीचा सूर गवसत न होता. त्यानंतर दाजी नाईकसारखा कसलेला फलंदाज ज्या फलंदाजीसाठी ओळखलं जातोय ती फलंदाजी या मैदानावरती करण्याचा प्रयत्न हा दाजी नाईककडनं होताना दिसतोय. यावेळी लेमन कटचा फटका. यष्टीरक्षकाच्या मागे रुपेश करलकरचं सुरेख क्षेत्ररक्षण. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचता येते 39 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात नाणेफेक सुदैवी ठरल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तो उमेशभाई 11 उमरठ क्रिकेट संघाचा मकरंद सावंत ओशन ब्लिस एंडकडनं. यावेळी फुलर लेनचा चेंडू बघावा लागेल. मिस टाइम फटका होतोय की डीप लॉंग ऑफ सीमा रेषेच्या दिशेने आपल्याला हॉटेल सोलकडी ब्रँडेड षटकार हा पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख फटका. फुलर लेनचा चेंडू फलंदाज तेजसला हात खोलण्याची संधी मिळत आहे. तेजस मात्र त्या संधीचं सोनं करताना दिसतोय तो या मैदानावरती. पुन्हा एकदा मकरंद सावंत पंचांच्या डाव्या साईडने राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी खराब चेंडू डाव्या यष्टीवर आखूट टप्प्याचा चेंडूला भिरकावलं जातंय लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. हॉटेल पूर्वच ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंगमधील 4 षटकं 24 चेंडूंचा खेळ समाप्त. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसत आहेत ते उमेशभाई 11 उमरठ क्रिकेट संघासाठी. अर्थात उमेशभाई उमरठ 11 क्रिकेट संघाचे संघ मालक सन्मान श्री उमेशजी वांगणकर आज उपस्थित येत आहेत. आपलंही शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत. कित्येक मोठ्या स्पर्धा सिंधुदुर्गातल्या आपण पाहतोय त्या प्रत्येक स्पर्धेत नेहमीच त्यांच्या संघाचा सहभाग असतो. पंचांच्या डाव्या साईडने राईट अप ओव्हर द विकेट एंडने उजव्या हाताचा गोलंदाज सज्ज होतोय मिस्टर गौरव घोंगरट सर. ते दाजी नाईकसाठी ही खरी कडवी झुंज असेल या मैदानावरती. यावेळी सुरेख चेंडू बहुधा बॅटची कडा घेतोय. ज्या संघाचा प्रमुख अडसर त्या प्रमुख अडसरला यावेळी दूर केलं जात आहे. महत्त्वपूर्ण फलंदाज बांदेश्वर बांदा क्रिकेट संघाचा बॅक टू द पॅव्हलियन परतताना दिसतोय मिस्टर दाजी नाईक.
क्वालिफायर होताना दिसत आहेत. आजच्या दिवशी आपल्याला 2 संघ या मैदानावरती क्वालिफायर होताना दिसतील आणि बघावं लागेल 4 संघांमधून कुठचे 2 संघ हे क्वालिफायर ठरतील. आतापर्यंत देवबाग चषक 2023मध्ये आपण 3 गोलंदाजांच्या हॅट्रिक्स पाहायला मिळाल्या. पहिली हॅट्रिक दानिश इलेव्हन देवबाग क्रिकेट संघाकडनं मिस्टर सुकृत जोशीने केली. कालच्या दिवसामध्ये मिस्टर संजय नाईकने हॅट्रिक केली आणि आजच्या दिवसामध्ये सर्वेश नाईक. आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक 19 चेंडूंवरती 64 धावांचे विस्फोटक फलंदाजी दानिश इलेव्हन देवबाग क्रिकेट संघाचा आघाडीचा प्रारंभीचा फलंदाज मिस्टर निखिल पराडकरच्या खाती. नवीन फलंदाज सोहेल यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. जोएल यावेळी मैदानावरती पाहायला मिळतोय. सुरेख वेगवान चेंडू, वेगाचा अंदाज नव्हता जोएल नाईकला आणि चेंडू थेट विसावला जातोय. तो यष्टिरक्षक दर्पण आचरेकर ह्याच्या हातामध्ये. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. षटक क्रमांक 5 पहिल्या चेंडूवरती जो धोकादायक फलंदाज वाटत होता त्या फलंदाजाला दूर करण्यात यशस्वी ठरला तर गोलंदाज मिस्टर गौरव घुंगरट सर. आणि त्यानंतर मात्र दुसरा चेंडू एका उजव्या यष्टीवर अप्रतिम पाहायला मिळतोय. यावेळी सुरेख चेंडू म्हणावं लागेल. रणनीती ही पूर्णपणे साफ पाहायला मिळत आहे गौरव घुंगरट सरांची की फलंदाज जोएल नाईकला उजवी इष्टी आणि उजव्या इष्टीच्या बाहेर गोलंदाजी करायची. त्याचा मनसुबा की डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेगला मोठा फटका टोलवायचा. तो प्रयत्न यावेळी निष्फळ ठरला जातोय मिस्टर गौरव घुंगरट सर यांच्या गोलंदाजीवरती. 51 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी सुरेख चेंडू पॉइंटला शतरक्षक तैनात. त्या शतरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. 2 चेंडूंवरती दबाव आपल्याला पाहायला मिळाला मिस्टर जोएल नाईकवरती आणि तिसऱ्या चेंडूवरती तो चूक करतोय आणि शॉर्ट पॉइंटला सुरेख झेल टिपला जातोय. 5वा हादरा बसतोय बांदेश्वर बांदा क्रिकेट संघाला. बॅक टू द पॅव्हलियन मिस्टर जोएल नाईक. नवीन फलंदाज शंकर यावेळी मैदानात पावलं टाकताना दिसतोय. जोएल नाईक आज निराशा करतोय बांदेश्वर बांदा क्रिकेट संघासाठी. कारण ज्या फलंदाजीसाठी सिंधुदुर्गामध्ये मिस्टर जोएल नाईक ओळखला जातोय ती फलंदाजी आज अपेक्षित होते. मात्र त्या आशा अपेक्षांचं ओझं पेलवलं गेलं नाही ते जोएल नाईकला. निराश हताश मनाने माघारी परततोय बांदेश्वर बांदा क्रिकेट संघासाठी. फलंदाजीची जबाबदारी येत आहे शंकर, त्याच्या साथीला तेजस. 6 चेंडूंवरती 20 धावा जमवतोय. आतापर्यंत एक सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल कारण दाजी नाईक आणि तेजस ही जमलेली जोडी अखेरच्या क्षणी गौरव घुंगरट सर यांनी या जोडीला खऱ्या अर्थाने सुरुंग लावला. दाजी नाईक त्या पाठोपाठ मात्र फलंदाज बाज होतोय तो जोएल नाईक. शंकर परब डावकर हाताचा फलंदाज ज्यावेळी ऑन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. त्याचा संघ साथीदार तेजस हा नॉन स्ट्राईक एंडवरती डावकर हाताच्या फलंदाजाला शतरक्षण सजवलं जात आहे. डीप लॉंगनवरती शतरक्षक पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेगला शतरक्षक पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, त्याचप्रमाणे एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरला शतरक्षक पाहायला मिळतोय. ही शतरक्षणाची व्यूहरचना शंकर परबसाठी पाहायला मिळत आहे. ते मिस्टर गौरव घुंगरट सर. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी डाव्या यष्टीवरचा शरीरवेधी चेंडू त्यावरती हुक करायचा प्रयत्न. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. डीप स्क्वेअर लेगचा शतरक्षक येतोय. झपकन चेंडूची भरती करतोय यष्टिरक्षक दर्पण आचरेकरकडे. एकेरी धाव घेण्याची संधी मिळते. ज्या एकेरी धावसंख्येने बऱ्याच वेळानंतर जो मंदावलेला धावफलक यावेळी आपल्याला सुधारित पाहायला मिळतोय. 52 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. साखळी फेरीतली ही आजच्या दिवसातली दुसरी लढत. या उभय संघातली ही पहिली लढत म्हणावी लागेल. बांदेश्वर बांदा विपक्ष उमेश भाई 11 हुमरट या 2 संघादरम्यान. पहिल्या सामन्यामध्ये आदी आर्यन देवली क्रिकेट संघ विजय संपादन करतोय. एक आत्मविश्वास दुणावला जातोय या संघाचा. यावेळी सुरेख चेंडू मधल्या यष्टीवरचा वेगवान चेंडू. वेगाचा अंदाज नव्हता फलंदाज तेजसला. परिणामी निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय. एका सफल किफायतीदार षटकाची समाप्ती होताना दिसतंय ती उमेश भाई 11 हुमरट क्रिकेट संघाची. कारण जे सौरभ कांबळेचं षटक महागडं ठरलं होतं त्याची उणीव आणि कसूर या षटकामध्ये भरून काढतायत मिस्टर गौरव घुंगरट सर.
अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. रोखलं जात आहे 52 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 5 षटकांचा 30 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना या टोपेवाला बोर्डिंगच्या आलिशान मैदानावरती आपण पाहतोय, अनुभवतोय. टोपेवाला बोर्डिंगच्या मैदानावरती देवबाग चषक क्रिकेट स्पर्धा 2023 देवबाग ग्रामस्थ मंडळ आयोजित ही लाखोंच्या बक्षिसांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातली पहिली वहिली ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, ज्या स्पर्धेचं एक वेगळं वैशिष्ट्य, कारण या स्पर्धेमध्ये फ्रँचायझी मालकांनी प्रथमतः खेळाडूंना आर्थिक बोली त्यांची किंमत लावून आपल्या संघासाठी खरेदी केलं होतं, समाविष्ट करून घेतलं होतं. SPL सिंधुदुर्ग प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आपण थरार अनुभवतो. आजचा या स्पर्धेचा 4था दिवस, उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. मात्र आजच्या दिवसामध्ये 2 संघ आपल्याला क्वालिफायर ठरताना दिसेल. ओशन ब्लिस एंडकडनं पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो गोलंदाज मिस्टर रुपेश करलकर, मॅन फ्रॉम देऊळवाडा मालवण. यावेळी पहिला चेंडू उजव्या यष्टीवर फुलर लेनचा पंच बंटी केरकर सर यांचा अतिरिक्त इशारा येतोय. ज्या चेंडूला टेनिस क्रिकेटच्या परिभाषेमध्ये चांदा टू बांधा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या पोहोचते 53 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. शंकर परब ऑन स्ट्राइक वरती. यावेळी शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू हुक केला जातोय आणि चेंडू डीप स्कोर लेग सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी ब्रँडेड आपल्याला फटका पाहायला मिळतोय. हॉटेल लकासा रॉयल ब्रँडेड षटकार. षटकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या 59 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी मिस टाइम फटका होतोय, बघावं लागेल झेल होतोय की यावेळी सुरेख झेल टिपला जातोय तो काऊ कॉर्नर सीमारेषेच्या दिशेने आणि शंकर परबची खेळी समाप्त होताना दिसतंय. ती 6 क्रिकेट स्पर्धा 2023 ज्या पहिल्या पर्वाचा टायटल ज्याने जिंकलं होतं, विजेता क्रिकेट संघ ठरला होता VBR सावंतवाडी क्रिकेट संघ. उपविजेता क्रिकेट संघ होता गिरोबा स्पोर्ट काळेतर संघ. हे दोन्ही संघ गिरोबा स्पोर्ट काळेतर क्रिकेट संघ या स्पर्धेबाहेर फेकला जातोय. म्हणजे नक्कीच म्हणावं लागेल प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढली तर नवीन इतिहास घडविता येतो आणि 2023 पर्वाचा आपल्याला नवीन विजेता संघ पाहायला मिळेल, तो देवबाग चषक 2023चा. नवीन फलंदाज यावेळी मैदानात पावलं टाकतोय. मॅन फ्रॉम धुरीवाडा प्रसाद राणे, विस्फोटक फलंदाज, आक्रमक फलंदाज, ज्या फलंदाजीसाठी हा ओळखला जातोय. एरवी महापुरुष रेवतळे क्रिकेट संघाचा प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आज मात्र प्रतिनिधित्व करतोय बांदेश्वर बांदा क्रिकेट संघाचं. यावेळी सुरेख चेंडू उजव्या इष्टीवरचा. दोन्ही खेळाडू एरवी एकाच संघात खेळणारे हे खेळाडू आणि इथं मात्र नॉन स्ट्रायकिंगवरचा फलंदाज येतोय आणि धावचीच्या स्वरूपात हादरा बसतोय तो बांदेश्वर बांदा क्रिकेट संघाला. 7वा हादरा तेजस हा मात्र माघारी परततोय. डीजे हे महापुरुष रेवताळ्या या क्रिकेट संघामध्ये दोन्ही खेळाडू खेळत आहेत. म्हणजे एकमेकांचे कच्चे दुवे हे नक्कीच एकमेकांना माहिती असतील. याच ठाम इराद्याने रुपेश करलकर रणनीती सुरेख ठेवतोय की उजव्या इष्टीवरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न हा प्रसाद राणेसाठी. पंचाच्या डाव्या साईडने राईट अप ओव्हर द विकेट.
रुपेश करलकर यावेळी उजव्या यष्टीवर बराच बाहेर जातोय चेंडू, कारण रुपेश करलकर जाणतोय की प्रसाद राणेच्या रडारवरती जर चेंडू मिळाला तर नक्कीच तो चेंडू भिरकावण्यात यशस्वी होईल. हेच कुठंतरी दडपण पाहायला मिळत आहे ते रुपेश करलकरवरती. सांघिक धावसंख्या धावफलकावर 60 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. सलग दुसरा चेंडू अतिरिक्त पाहायला मिळतोय आणि नक्कीच थोडासा दबाव वाढताना दिसतोय रुपेश करलकरवरती. तो प्रसाद राणे या फलंदाजाचा बघावं लागेल. ही खऱ्या अर्थाने लिटमस टेस्ट असेल दोन्ही खेळाडूंमधील आणि बघावं लागेल या लिटमस टेस्टमध्ये कुठचा खेळाडू हा वरचढ ठरतोय. यावेळी चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने येतोय. शॉर्ट थर्डमॅनला सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. एकेरी धाव निघतंय. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावर 62 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. या इनिंगची सांगता करणारं षटक उमेशभाई 11 हुंबरट क्रिकेट संघाकडनं रुपेश करलकर. टेनिस क्रिकेटचा मोठा अनुभव, लेदर क्रिकेट त्याचबरोबर टेनिस क्रिकेट या दुहेरी क्षेत्रामध्ये. यावेळी शॉर्ट ऑफ लाईन पद्धतीचा चेंडू स्वीपर कव्हरला सुरेख फटका निघतोय. चेंडू डीप स्क्वेअर स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर आपण पाहतोय. हॉटेल कोकण ब्रिज ब्रँडेड चौकार. पाहायला मिळतोय हॉटेल कोकण ब्रिज ब्रँडेड चौकार. यावेळी यष्टीरक्षकाच्या डोकेवरनं खेळण्याचा प्रयत्न बघावा लागेल. गोलंदाज आणि फलंदाज याच्यामध्ये ही शर्यत आपल्याला पाहायला मिळत होती. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद जातोय. म्हणजे 8 गडी बाद होत आहेत. या सामन्यातील पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि बांदेश्वर बांदा क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर टोपिवाला बोर्डिंगच्या मैदानावरती प्रथम फलंदाजी करताना 67 धावा जमवतोय 8 गड्यांच्या मोबदल्यात आणि 68 धावांचं तगडं आव्हान उभं केलं जात आहे. ते उमेशभाई 11 हुंबरट क्रिकेट संघासमोर 68 धावांचा यशस्वी पाठलाग होतोय की 67 धावांचा बचाव करण्यात बांदेश्वर बांदा क्रिकेट संघ यशस्वी ठरेल. या दोन संघादरम्यान कुठचा संघ ही प्राथमिक फेरीच्या विजयाची नोंद करतोय हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती बदल होतोय. मात्र तुम्ही थांबू नका, आमच्या मायक्रोफोनसोबत जोडले जावा. मायक्रोफोनवरती ऐकूया मालवणीचा बुलंद आवाज. मिस्टर बादल चौधरी मायक्रोफोनवरती येत आहेत आणि मी प्रदीप देऊळकर आपल्या तमाम क्रीडा रसिकांची थोड्या वेळासाठी रजा घेतोय. साठी तुम्ही सगळेजण वर्षभर आतुर असतात
अशा निसर्गरम्य अशा मालवण तालुक्याची निसर्गरम्य अशा गावची देवबाग चषक 2000 या स्पर्धेत चौथ्या दिवसात सगळ्यांचा हात जोडून स्वागत असा. आजच्या दिवसातलो पहिलो सामनो समाप्त झालो आणि पहिल्या सामन्यात 53 रन्सांचो पाठलाग करून आदी आर्यन देवली संघान आजच्या दिवसाची बोनी अगदी दिमाखात केली. दुसरो सामनो तुमच्या समोर उमेशजी वांगणकर यांच्या मालकीचो उमेशभाई 11 हुमरट संघ, ज्या संघान गेल्याच आठवड्यात प्रिन्स समादेवी चषक स्पर्धेत उपविजेतेपद मिळवण्याचो पराक्रम केलो असो संघ दर्पण आचरेकरच्या नेतृत्वाखाली टॉस जिंकल्यानंतर घेतलो पहिलो फिल्डिंगचो निर्णय आणि मकरंदभाई तोरसकर यांच्या मालकीच्या आणि दाजी नाईक याच्या नेतृत्वाखालच्या बांदेश्वर बांदा संघाक आमंत्रण दिला प्रथम फलंदाजीसाठी. पहिल्या 6 ओव्हरीत 67 रन्सांचो डोंगर आणि 68 रन्सांचो डोंगर पार करण्याच्या इराद्यान उमेशभाई 11 संघाची सलामीची जोडी. 36 चेंडूमध्ये 68 रन्सांची गरज. पहिली फलंदाजी जर आपण बघितली समीर सर तर दाजी नाईकच्या नेतृत्वाखाली खेळणारो बांदेश्वर बांदा संघान सुरुवात खूप सुंदर केली आणि या 67 रन्सामध्ये जवळपास 6 षटकार आपण बघितलेले. म्हणजे जास्त जो पर्सेंटेज होतो तो षटकारांच्या स्वरूपात रन इले. मधल्या फळीत जर सिंगल डबल्सची थोडीशी फोडणी जर दिली असती तर कदाचित ही कडी अजून थोडीशी चांगली टेस्टी झाली असती. कारण माशाची कडी म्हटल्यानंतर फक्त सुरमई असं चालणं नाही, त्याच्याबरोबर कढीपत्तोसुद्धा लागता, तिरपाळासुद्धा लागतात, मिरचीसुद्धा लागता आणि खोबरासुद्धा लागता. पण सध्याचा क्रिकेट इतक्या फास्ट झाला की प्रत्येक ओव्हरीमागे षटकारच होय की काय असा गणित खेळाडूंच्या मागे आणि हे का जबाबदार आपले खेळाडू नाही असत तर क्रिकेट इतक्या फास्ट झाला. पहिला टेस्ट क्रिकेटचा महत्त्व होता, त्याच्यापासून वन डे वर्ल्ड कप झालो तो 60 ओव्हरीचो, त्याच्यापासून वर्ल्ड कपसुद्धा झालो तो 50 ओव्हरीचो, त्याच्यापासून वर्ल्ड कप झालो तो 20 ओव्हरीचो, त्याच्यानंतर 100 क्रिकेट इला, 6 साईड क्रिकेट इला. म्हणजे क्रिकेट इतक्या फास्ट झाला की वसा वसा खाणा आणि मसणात जाणा ह्या मालवणी म्हणीची आठवण करून देणार क्रिकेट तुमका आमका सगळ्यांका बघूक मिळाला. मैदानावर मंगेश धुरी सर आणि बंटी केरकर सर पंचांच्या भूमिकेत सामन्याच्या दुसऱ्या इनिंगची सुरुवात, सोबत ॲम्ब्रोज अल्मेडा सर सुद्धा. स्ट्रायकरांच्या दिशेन प्रथमेश पारकर, मॅन फ्रॉम वाईंगणी आणि नॉन स्ट्रायकरांच्या दिशेन अक्षय वाडेकर, मॅन फ्रॉम आचरा. बॉलिंग मार्कवर सिद्धेश मोरिये, मॅन फ्रॉम बांदा बॉलिंग मार्कर. पहिलो चेंडू दिशा टप्पो वेग याच्यावर नियंत्रण. दाजी नायकाच्या दिशेने चेंडूचो प्रवास, चेंडू रवलो मेडन पडसार जेका म्हटला जाता, पोलांडो जेका म्हटलं जाता, कुवांडो जेका म्हटलं जाता. जे वाईड चेंडूसाठी अनेक मालवणी शब्द, अशा वाईड चेंडूनिशी निर्धाव चेंडूनिशी माफ करा. इनिंगची सुरुवात, ह्यो चेंडू बघता बघता चेंडू स्क्वेअर लेगच्या कपडावरसून डायरेक्ट चंद्रार आणि डायरेक्ट डोंगरार. डीजे सर्व्हिस देवबाग. आज गाणी सुद्धा खूप सुंदर ऐकाक मिळतली. रितेश देशमुख जेनेलिया सध्या वेळ लावतात मराठी चित्रपटातून आणि मैदानावर वेळ लावण्याची जबाबदारी प्रथमेश. पहिलो षटकार आखांड्या पार, गडग्या पार, धावसंख्या स्थिरावली 6 रनचा. यो मात्र फुल टॉस चेंडू होतो, अलॉंग विथ द कार्पेट जेका म्हटलं जातं अशा प्रकारचो फटको, जमिनी लगतचो फटको. 1 रनचा निशी धावसंख्या 7 वर येऊन स्थिरावली. पाठलाग असा 68 रन्सांचो आणि ह्या 68चो पाठलाग करताना पॉवर प्लेच्या षटकात कशी बॅटिंग होतली ह्याच्यावर बरीच गणिता अवलंबून असतली उमेशभाई 11 हुमरट संघाची. अक्षय, सुंदर चेंडू होतो अक्षयसाठी. सिद्धू मोरियेचो टप्पो पडल्यानंतर थोडंसं खाली रवलो. सबमरीन डिलिव्हरी, सुप्रसिद्ध इंग्लिश समालोचक हरेश पंड्या सरांच्या भाषेत, मालवणी भाषेत सरपाटी चेंडू. 7 धावा स्थिरावलेली धावसंख्या, 68 रन्सचा मोठा टार्गेट. अजून एक फटको मिड ऑफच्या दिशेन, शॉर्ट मिड ऑफ क्षेत्ररक्षक कव्हर्सपर्यंत सरकता, फील्ड करता तोपर्यंत 1 रन आणि 1 रनचा निशी धावसंख्या 8 रन्सावर. पहिल्या ओव्हरीचो खेळ प्रगतीपथावर. सिद्धेश मोरिये, मॅन फ्रॉम बांदा. बांदासारख्या अगदी छोट्याशा गावातलो खेळाडू ज्यांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर मोठमोठ्या फलंदाजांका जखडून ठेवलं असो हे खेळाडू बॉलिंग मार्कवर. 5 ते 6 पावलांचा छोटासा रन पॅव्हलिन एंड करसून
मात्र थोडंसं वेगवान चेंडू पुल केलो मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक सीमारेषेवरसून येता फील्ड करता पहिल्या प्रयत्नात दुसऱ्या प्रयत्नात चेंडूवर नियंत्रण मिळवता तोपर्यंत ह्या बॉलवर 2 रन धावान पुरे झाले. 2 रन्सांची धावसंख्या सुद्धा पहिल्यांदाच डबल फिगरमध्ये. पहिल्या ओव्हरीचो खेळ झालो समाप्त. 68 रन्सांचो पाठलाग उमेशभाई 11 हुमरट संघ बांदेश्वर बांदा संघाविरुद्ध बिनबाद 10. वो बुलाती है मगर जाने का नाही. समीर गाणं ऐकणं खूप सोपे असा पण काय हिम्मत असा वो बुलाती है और कोण नाही जाएगा. मैदानावर आगमन झालं आमच्या कॉमेंट्री बॉक्समधला एक मोठा खंबीर नाव. आमच्या सगळ्यांच्या पाठीमागे खंबीर उभं राहणारं आमचं जवळचं मित्र. नुकतोच ज्यांची देवली गावच्या सरपंच पदावर नेमणूक झाली. देवली गावचे सरपंच आदी आर्यन देवली संघाचे मालक आमचे जवळचे मित्र श्याम वाक्कर सर. तुमका विनंती असतली मान्यवर कक्षात येऊन तुम्ही स्थानापन्न होऊचा. मैदानावर धावसंख्या 10 रन्सावर. गोलंदाजीत बदल. पहिल्या ओव्हरीत 10 रन्स खर्च आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाची गोलंदाजी सागर मोर्ये. बांदा गावचो आणखी एक खेळाडू पहिल्या ओव्हरीत आपण बघितलो सिद्धेश मोर्ये गोलंदाजी करताना आणि बांदेश्वर बांदा संघाकडून बांदा गावचो आणखी एक सुपुत्र बॉलिंग मार्कवर कॉलेजंटकडून गोलंदाजी. आखो टप्प्याचो चेंडू पुल करण्याचो कट करण्याचो इरादो होतो. बॅटची कडा न घेता चेंडू गेलो ही नशिबाची गोष्ट. धावसंख्या स्थिरावलेली. पहिल्या ओव्हरीची सुरुवात सुद्धा मेडन चेंडू बरोबर झालेली. दुसऱ्या ओव्हरीची सुरुवात सुद्धा मेडन म्हणजे निर्धाव चेंडू बरोबर. कौतुक करूच्या लागत सागर मोर्ये सिद्धू मोर्ये. दुसऱ्या बाजून मालवण तालुक्याचे 2 सुपुत्र अक्षय वाडेकर मॅन फ्रॉम आचरा आणि प्रथमेश पारकर मॅन फ्रॉम वांगणी हे 2 खेळाडू मैदानाच्या मधोमध. फुलटॉस चेंडू मिड आपला क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफ पर्यंत पोहोचतलो. जोपर्यंत जोएल नाईक मॅन फ्रॉम नेरूर कुडाळ स्क्रीनवर दिसता फील्ड करता थ्रो करता तोपर्यंत 1 रन. धावसंख्या एकाचो डबल गेम जे का म्हटलं जाता ती धावसंख्या स्कोरबोर्डवर. कालच्या दिवसातल्या पहिल्या सामन्यात 25 रन बघलेले त्याची पलटी आज पहिल्या सामन्यात बघितली 52 रन्सांची. आकडे सुद्धा मालवणी भाषेत वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले जातात. एक्क्याचो गेम कोलवर टप्प्याचो चेंडू होतो. प्रथमेशचो इरादो होतो बॅटच्या मोठ्या फटक्यावर मोठी धावसंख्या वसूल करायची पण टप्प पडल्यानंतर चेंडू थोडंसं बाहेरच्या दिशेने उरलेलं काम दाजी नाईकाकडे. दाजी नाईक ज्यांनी फलंदाजी खूप सुंदर केली. 3 षटकारांची आतषबाजी दाजी नाईकाची आणि तेका साथ देताना तेजस जुलेकरची 3 षटकारांची आतषबाजी. तेका उत्तर देताना ह्यो फटको मात्र प्रथमेश पारकरचो मिड विकेटच्या दिशेने मारलेलो. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू आकारण्यापार चौकार. एक अजून संख्या स्थिरावली 15 रन्सावर. चौथो चेंडू समाप्त. 5वो चेंडू घेऊन सागर. ह्यो खराब चेंडू फुलटॉस चेंडू. परत एकदा चेंडू बघता बघता आखाड्याच्या दिशेने डायरेक्ट चंद्रार डायरेक्ट डोंगरार. ब्रँड कॉमेंट्री बॉक्समधून कदाचित ह्या कौतुक थोडासा जास्त झाला की काय. 2 खराब चेंडू त्याच्यावर 1 ब्रँडेड चौकार. हॉटेल सागर किनारा केदारझार पुरस्कृत आणि त्या पाठोपाठ हॉटेल शायनिंग सँड पुरस्कृत षटकार सुद्धा. धावसंख्या 21 दुसऱ्या ओव्हरीची सांगता करणारो शेवटचा चेंडू घेऊन सागर बॉलिंग मार्कवर.
परत एकदा मोठो फटको मिड विकेटचो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली फक्त बघित राहता की झेल घेता शेवटच्या क्षणी प्रयत्न खूपच सुंदर आणि आजच्या दिवसातलो एक सुंदर झेल स्क्रीनवर बघूक मिळालो ज्या जोएलचा आपण कौतुक केलेला तो जोएल मैदानावर स्क्रीनवर कमाल करताना कॅच ऑफ द मॉर्निंग ठरला तर वावघ्या ठराने इतको सुंदर झेल ब्रँडेड कॅचेस हॉटेल साई सिद्धी पुरस्कृत. समीक्षा साऊंडची बघ 440चोच करंट लागलो कारण इतकी सुंदर सुरुवात प्रथमेश पारकरने केली आणि तेचो झेल टिपलो मॅन फ्रॉम आरोंदा शुभम आरोलकर. शुभमचा कौतुक करूचा लागा. शुभम आरोलकर जरासा करेक्शन करूया नावाचा आणि वेंगुर्ल्याचो ह्यो गुणवान खेळाडू मिड विकेटवर एक सुंदर झेल शुभमचो आणि या सामन्याचो जर निकाल बदललो तर शुभमचो ह्यो झेल मात्र नक्की कारणीभूत ठराक शकता. 24 चेंडूत 47 रन्सांची गरज 2 ओव्हरींचो खेळ झालो समाप्त. पॉवर प्लेची मर्यादा जी होती ती समाप्त झाली म्हणजे जी मर्यादा असता 30 यार्ड सर्कलमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये 2 खेळाडू फक्त क्षेत्ररक्षण करताना सीमारेषेवर दिसतात. बॅटर चॉईस पॉवर प्ले असो एक पॉवर प्ले ज्यामध्ये 3 खेळाडू दिसतात. काही ठिकाणी गोवन स्टाईलमध्ये किंवा कोकण 9 प्रीमियर लीगमध्ये सगळेच्या सगळे खेळाडू पॉवर प्लेमध्ये दिसतात आणि या स्पर्धेनंतरच सगळ्यांका वेध लागतले पुढच्या स्पर्धांचे. याच मैदानावर 15 ते 19 फेब्रुवारी कोकण 9 प्रीमियर लीग 2.5 लाखाची स्पर्धा आणि त्याचबरोबर अनेक मोठे स्पर्धा जे येऊ घातलेले असत. 31 ते 4 फेब्रुवारी श्रीराम आयलंड गोल्डन चषक, 8 ते 12 फेब्रुवारी रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची डे नाईटची स्पर्धा, 15 ते 19 फेब्रुवारी कोकण 9 प्रीमियर लीग स्पर्धा याच मैदानावर, 15 ते 19 वज्रे लीग स्पर्धा दोडामार्गमध्ये आणि 3 ते 5 मार्च वेदांत 11 हरमलची स्पर्धा 1 लाखाची आणि बाबा परब मित्रमंडळ आयोजित निलेश राणे चषक स्पर्धा मार्च महिन्यात याच मैदानावर. 22 ते 26 जानेवारी सातेरी कर्लीच्या मैदानावर अनेक स्पर्धा. या सगळ्यांका देवबाग चषकाकडसून आमचे मनपूर्वक शुभेच्छा. 24 चेंडू 47 रन्सांचो खेळ बाकी. गोलंदाजीत बॉलिंग मार्कवर प्रथमेश मोरिये मॅन फ्रॉम बांदा, अजून एक गुणवान खेळाडू बॉलिंग मार्कवर बांदा गावचो. कोलवा टप्प्याचो चेंडू होतो हलकेच अपील मात्र टप्प पडल्यानंतर चेंडू कदाचित ऑफस्टंपच्या बाहेर जातलो. ह्या अमरोज सरांचा म्हणणं 1 रन्स मिळालो लेग बायच्या स्वरूपात. 1 रन्सांची धाव संख्या. दुरियेचो डबल गेम 22 रन्सावर. 23 चेंडूंचो खेळ शिल्लक. 46 रन्सांचो पाठलाग. प्रवीण ठाकूर यांच्या मालकीखाली गोपाळ भट्टाच्या नेतृत्वाखाली ओम स्पोर्ट महापण संघ पहिल्या दिवशी क्वालिफाय झालो. त्याच्याबरोबर हेमंत चिंदरकर यांच्या मालकीचो समीर वेंगुर्लेकर यांच्या नेतृत्वाखालचो श्रीकृष्ण देवबाग संघ जो पहिल्या दिवशी क्वालिफाय झालो शेवटच्या म्हणजे उद्याच्या दिवसासाठी. धावसंख्या 22. 23 चेंडू 46 धावांची गरज असताना दर्पण आचरेकर हेलिकॉप्टर लँड मिड विकेटच्या लॉंगॉनच्या कपडावरसून डायरेक्ट डोंगरार इला मनात आणि गेला दुकानात. हॉटेल साई सिद्धी ब्रँडेड षटकार दर्पण आचरेकरच्या बॅटमधून. ज्या दर्पणने आचऱ्या गावात जन्म घेतलो आणि टेनिस क्रिकेट आणि खास करून लेदर क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या गावाचं आणि आपला नाव ज्यांनी प्रेक्षकांका समालोचकांका पाठीराख्यांका आदरान घेऊक भाग पडला असो उमेश भाई 11 हुमरट संघाचो हे हुकमी एक स्ट्रायकर एंडवर. षटकारान सुरुवात झाली दर्पणच्या इनिंगची. धावसंख्या स्थिरावली 28. स्लोअर 1 चेंडू चेंज ऑफ पेस ऑफ स्टंपच्या बरोच बाहेर चेंडूचो टप्पो होतो हलकेच स्टिअर केलो थर्ड मॅनच्या दिशेन. गली रिजनचो खेळाडू थर्ड मॅन पर्यंत जाता फील्ड करता तोपर्यंत 1 रन. 1 रनसान धावसंख्या 29 रन्सावर. सेन्सिबल क्रिकेट जेका म्हटलं जातं. षटकारानंतर फॉलोड बाय सिंगल रन्स. कारण पहिल्या इनिंगमध्ये जी चूक झालेली बांदा संघाकडून ती चूक आपल्याकडसून होताने ह्याच्यासाठी मऊ थै खोव आणि कठीण थै देव ह्या मालवणी म्हणीचा उपयोग करून सेन्सिबल क्रिकेट दर्पण आचरेकरचा. धावसंख्या 29. 21 बॉलमध्ये 39ची अजून गरज.
मात्र मोठो फटको मिड विकेट क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली असा त्याच्या कपडावरसून चेंडू आखांड्या पार जाण्याची शक्यता होती, पण क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न मात्र खूपच सुंदर. 1 रन्स पूर्ण झालो. क्षेत्ररक्षकाचा कौतुक करूचा तितक्या थोडा. 2 रन्सांनीशी धावसंख्या स्थिरावली 31-31. 68 रन्सांचो पाठलाग करताना सुंदर सुरुवात. तिसऱ्या ओव्हरीचो खेळ प्रगतीपथावर. प्रथमेश मोर्ये 3 मोर्ये आपण बघितले या इनिंगमध्ये गोलंदाजी करताना. सिद्धेश मोर्ये, सागर मोर्ये आणि प्रथमेश मोर्ये, तीनही मोर्ये बांदागावचे सुपुत्र. जसे पहिल्या लॉकडाऊनमध्ये गोपाळ भटान 3 नवीन गोलंदाज शिरोडासाठी तयार केले, अगदी तसेच मकरंद भाई या बांद्याच्या गोलंदाजांका एक संधी देताना. ह्यो मात्र फटको जरासो मोठो होतो. लॉंग ऑनच्या दिशेन फिल्डरच्या कपडावरसून इली लहर आणि केलो कहर. ब्रँडेड हॉटेल कोस्टल गॅलेक्सी षटकार. जगमाटिकम षटकारांनिशी धावसंख्या 37 19 बॉलचो खेळ शिल्लक. 31 रन्सांची गरज. एक मोठो ब्रँडेड षटकार अक्षय वाडेकरच्या बॅटीतून बघितलो. यावेळी परत एकदा फटको तोच होतो. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि यावेळी खैची चूक न करता फिल्डरने टिपलेलो एक सुंदर झेल. की झेल आजच्या दिवसातलो अजून एक सुंदर झेल. आता म्हाका वाटतं थंयसर जोएल नाईक होतो. दुसऱ्या खेळाडूचो खेळ समाप्त झालो. धावसंख्या 37 रन्सावर. 3 षटकाची समाप्ती. 18 बॉलमध्ये 31 रन्सांची गरज. तीन ओव्हरींचो खेळ समाप्त. 37 धावसंख्येपर्यंत उमेश भाई 11 हुमरट संघ. उमेशजी वांगणकर यांच्या मालकीचो संघ. दोनही आमचे अगदी जवळचे मित्र. उमेश वांगणकर, मकरंद तोरसकर. पहिल्या सामन्यात सुद्धा श्याम वाकर सर आणि स्वप्नील साळगावकर सर हे 2 आमचे जवळचे मित्र. ज्या 2 मित्रांमध्ये रंगलेलो सामनो, आता सुद्धा 2 आमच्या जिवलग मित्रांमध्ये रंगलेलो अजून एक सामनो. तो थरार आपण अनुभवतो देवबाग चषक 2023च्या निमित्तान. ज्या स्पर्धेत गेल्या वर्षी VVR सावंतवाडी संघान बाजी मारलेली मानाचो देवबाग चषक आपल्या नावावर केलेलो गिरोबा काळेथर संघाचो पराभव करून यावर्षी मात्र प्रस्थापितांका धक्को देण्याचा प्रयत्न करताना अनेक मातब्बर संघ. दुसऱ्या दिवशी पंकज धुरी यांच्या मालकीचो संघ श्रीकांत गावकरच्या नेतृत्वाखाली दानिश 11 देवबाग संघ आणि त्याच्याबरोबर बॉथम अल्मेडा यांच्या मालकीचो बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघ राजन केरकरच्या नेतृत्वाखाली शेवटच्या दिवसासाठी क्वालिफाय ठरलो. 3 षटकांचो खेळ समाप्त. 4थ्या षटकाची गोलंदाजी बॉलिंग मार्कवर. अभिषेक घाडी, मॅन फ्रॉम मडुरा. ज्या मडुरा गावात नितीन नाईक सारखो एक सुंदर समालोचक आणि सुंदर निवेदक जगाक दिलो, त्याच मडुरा गावचो अभिषेक घाडी बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकर यांच्या दिशेने नितेश मांजरेकर. रेवतळे संघाचो एक गुणवान खेळाडू, आक्रमक दर्जाचो बॅटर, डावखुऱ्या हाताचो स्ट्रायकर यांच्या दिशेने ज्यांनी इनिंगची सुरुवात केली 2 रन्सांनीशी. धावसंख्या 39-39. नितेशच्या बॅटमधून बाहेर पडलेलो हे फटको होतो. शॉर्ट टर्म पूल ज्याका म्हटलं जाता डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. आणि आता मात्र ही जोडी मैदानावर नितेश मांजरेकर आणि दर्पण आचरेकर एकत्र अनेकच सामने ह्या जोडीने खेळलेले असत आणि या जोडीने आतापर्यंत अनेक भागीदारी सुद्धा आपल्यामध्ये केलेली असत. जर ही भागीदारी मैदानावर टिकली तर मात्र ह्या टार्गेट सहज चेस होऊ शकता. मैदानावर पार्टनरशिप ब्रोकरची गरज असा आणि ही ती जबाबदारी अभिषेक पुरी करता की नाही येणारो काळ सांगतलो.
नितेशचा फटको आडव्या बॅटने मिड विकेटच्या दिशेने पहिल्या टप्प्यानंतर चेंडू फिल्डरला दगो देऊन आकांड्या पार चौकार. अजून एक ब्रँडेड चौकार. हॉटेल ओरो विस्टा पुरस्कृत. देखे जरा कोण बघता नितेशचो खेळ. नितेशचो खेळ बघण्यासाठी नितेशचे काका मैदानावर उपस्थित असतात, उमेश मांजरेकर सर. आणि एक आठवण असं सांगण्यासाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी या स्पर्धेमध्ये 32 इंची LED असा समीर. आणि तो काळ होतो मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल मिळत. आणि असे 2 मॅन ऑफ द सिरीजचे सायकल मिळवण्याचा पराक्रम उमेश मांजरेकर सरांनी केलेलो असा. आणि त्या 2 सायकलपैकी एक सायकल हरवण्याचा पराक्रम आमच्या नितेशने केलेलो असा. ह्या आठवणी कधी कधी वाटतं सांगायचे की न सांगायचे, पण सांगल्याशिवाय लोकांना कळायचं नाही. बोलला तर तोंड दिसता, पण नाही बोलला तर कळणार सुद्धा नाही. गोलंदाजीची सुरुवात या चेंडूवर मात्र खूपच सुंदर. रनअप खूप सुंदर होतो अभिषेक घाडीचो. आणि नितेशला निशब्द करून ठेवणारा ह्यो चेंडू होतो. निशब्द ह्यो चेंडू ऐकलो की आपणाक योगेश परबची आठवण येता. वेंगुर्ल्याचो एक गुणवान समालोचक. मराठी समालोचनात समीर सर तुमच्या अनुपस्थितीत बरीच मैदानं गाजवणारो आमचं योगेश. उज्ज्वल भविष्य असा योगेश तुझा सुद्धा. 15 चेंडूचो खेळ शिल्लक, 25 रन्सांची गरज. नितेशसाठी खूपच वेगवान चेंडू होतो अभिषेक घाडीचो. ज्या नितेशकडसून अपेक्षा होते तो नितेश मात्र तंबूच्या दिशेने. ब्रँडेड विकेट हॉटेल रिव्हर कोस्ट पुरस्कृत. सांघिक 43 रन्सावर 15 बॉलमध्ये 25 रन्सांची गरज. चौदा चेंडूंचो खेळ शिल्लक राहुलो. 25 रन्सांची गरज. मैदानावर आणि मैदानाच्या बाहेर काका पुतण्याची जोडी बघितली. आता मैदानात आणि मैदानाच्या बाहेर मामा भाच्याची जोडी. मैदानावर जाताना अजून एक हुकमी एक्को सचिन आचरेकर मॅन फ्रॉम देवली आणि त्याचे मामा सुद्धा मैदानावर उपस्थित असतात. देवली गावचे सरपंच श्याम वक्कर सर. एका पुतण्यान काकाक आणि आमका सुद्धा निराश केला, पण ह्यो भाचो मामाक आणि आमका खुश करतलो की नाही. ब्राह्मणदेव कुंभारमाटच्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळवताना 5,000 रुपयांचे ब्रँडेड शूज जे का बक्षीस म्हणून मिळाले असो सचिन आचरेकर मैदानात पावला टाकताना. 14 बॉलात 25 रन्सांची गरज असा. सुरुवात खूप सुंदर झाली, पण मधल्या फळीत मात्र थोडीशी निराशा केली. पण एका बाजून खंबीर उभो असा मैदानावर संघाचो ब्रेन जे का म्हटलं जाता दर्पण आचरेकर. धावसंख्या 43, 43. 14 बॉलमध्ये 25 रन्सांची गरज. 25 फ्रॉम 14. मोठा रनअप अभिषेक घाडी कॉलेज एंडकडून गोलंदाजी. खोलवर टप्प्याचो चेंडू हलकेच ड्राईव्ह केलो ढिल्या हातान मिड ऑफच्या दिशेन. 1 रन्स तर पूर्ण झालो. रनिंग बिटवीन द विकेट इतक्या सुंदर की दर्पण आचरेकरने पहिल्या रन्साचा रूपांतर अगदी सहज दुसऱ्या रन्सात केला. 2 रन्सांची धावसंख्या 45, 45. 13 चेंडूंचो खेळ शिल्लक. 23 रन्सांची गरज. सचिन आचरेकर आणि दर्पण आचरेकर ह्या 2 खेळाडूंवर ही मोठी जबाबदारी. बॉलिंग मार्कवर अभिषेक घाडी. अभिषेक मॅन फ्रॉम मडुरा एक गुणवान खेळाडू. बॉलिंग मार्कवर छोट्या चणीचो हे युवा खेळाडू. एक सुंदर फटको सतीशच्या बॅटमधून कॉपी बुक शॉट ज्याका म्हटलं जाता. बघता बघता चेंडू हरी खोबरेकर पॅव्हलिनच्या दिशेने. इली लहर आणि केलो कहर. हॉटेल किनारा केदार कानाकोपऱ्यात पोचलेला नाव आपल्या मालवणचा आणि 100 इडियट्स ग्रुपचा. ह्या ग्रुपचो ॲडमिन आमचं जवळचा मित्र सीझर मैदानावर उपस्थित असा. सीझर देवबाग चषकात तुझा मनपूर्वक स्वागत. आणि 100 इडियट्स या ग्रुपची स्थापना झाल्यानंतर नुकतोच आमका सोडून गेलेलो आतू फर्नांडीस. आतू फर्नांडीस तुझा जाणं आमका सगळ्यांका खरोखरच धक्को देणारा होता. तुझे आठवणी आमच्या सगळ्यांबरोबर असत. आणि काही काळ 100 इडियट्स या ग्रुपचं नाव 99 इडियट्स सुद्धा झालेला.
सिझर मनपूर्वक तुझा स्वागत असा. जा कार्य तुझ्या माध्यमातून चालू असा त्या कार्याक देवबाग चषकाच्या वतीन मनपूर्वक शुभेच्छा. 12 बॉलचो खेळ शिल्लक असा. 17 रन्सांची गरज. सचिन आचरेकर सांगता मैदानावरचो डॉन मीच असाय. मै हू डॉनचा गाणं डीजे समीक्षाकडसून तुम्ही ऐकलात. सुमधुर गीत डीजे समीक्षा साऊंड सर्व्हिस देवबागच्या माध्यमातून. 4 षटकांचो खेळ समाप्त. 51 धावसंख्या. सांघिक अर्धशतक जेका म्हटला जाता. 68 रन्सांचो पाठलाग करताना उमेश भाई 11 हुमरट संघ. सचिन आचरेकरचो शेवटचो फटको समीर सर इतको सुंदर होतो. डोळ्यांचा पारणा फेडणारा हो फटको. दर्पण आचरेकर मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होतो. हलकेच अपील झाला. पण बघूया पंचांमध्ये काय चर्चा होता. टप्प पडल्यानंतर चेंडू दाजी नाईकच्या दिशेने. मैदानावरचे पंच बंटी केरकर सर, एम्ब्रोज अल्मेडा सर आणि त्यांना साथ देताना उमेश मांजरेकर सर आणि मंगेश धुरी सर. अजूनही थोडी चर्चा होता पण पंच मैदानावरचे पंच मान्यताप्राप्त पंच. 12 गावचा नाही, 12 तालुक्यांचा नाही, 12 जिल्ह्यांचा नाही, 12 राज्यांचा पाणी पिलेले. आणि या पंचांबरोबर बोलणं म्हणजे समीर असा खुळा भांटा वज्रा वांगडा रानपिनी वांगडा वाकडा तो खातलो चुलीतली लाकडा ही म्हण तुमका माहिती असतली. त्यामुळे मैदानावर खेळण्याचं काम तुमच्याकडे, निर्णय देण्याचं काम पंचांकडे. 12 बॉलचो खेळ शिल्लक. 17 रन्सांची गरज. गोलंदाजीत बदल. सिद्धेश मोर्ये बांधागावचो आणखी एक गुणवान खेळाडू ज्यांनी गोलंदाजीची सुरुवात केलेली तोच सिद्धेश. यावेळी मात्र 2 खेळाडू लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर अशा 2 खेळाडूंका भेदून चेंडू आकारण्यापार दोघाही बसले रांदीत. ढोरा पोचली पांदीत. हॉटेल साई सिद्धी ब्रँडेड चौकार. चौकारांनिशी धावसंख्या. पाचक्याचो डबल गेम. 55 रन्सावर 11 बॉलचो खेळ शिल्लक. 13 रन्सांची गरज. दर्पण आचरेकरचो एक सुंदर शॉट. पहिलो चेंडू निर्धाव होतो. दुसऱ्या चेंडूवर चौकार. तिसरो चेंडू परत निर्धाव. 9 बॉलचो खेळ शिल्लक. आणि दर्पण आचरेकरचो अजून एक सुंदर फटको. इनसाइड आउट जेका म्हटलं जाता. कव्हरच्या कपडावरसून मारलेलो फटको. थोडासा फंबल झाला फिल्डर कडसून आणि याचा पुरेपूर फायदा उठवताना दर्पण आचरेकर आणि सचिन आचरेकर. 2 रन्सांची धावसंख्या. 57 57. 68 रन्सांचो पाठलाग. 8 बॉलमध्ये 11 रन्सांचो खेळ शिल्लक. दाजी थोडंसं नाराज असा खेळाडूंवर आपल्या. कारण दाजी नाईक ह्यो 100% योगदान देणारो खेळाडू. गेल्या वर्षाचा विचार करता 3 राज्यातले 3 मॅन ऑफ द सिरीज ज्या खेळाडूच्या नावावर असत असो दाजी नाईक. विकेट किपिंग करताना आणि कर्णधार पद भूषवताना. मिडॉनच्या दिशेने चेंडूच्या मागे फिल्डर असा. 1 रन्स फक्त मिळालो. 1 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 58 रन्सावर. 7 बॉलचो खेळ शिल्लक. 10 रन्सांची गरज. 7 चेंडू 10 रन्सांची गरज. अंकोला कर्नाटकाच्या मैदानावरची 1 मॅन ऑफ द सिरीज गेल्या वर्षी दाजी नाईकाच्या नावावर असा. कलेश्वर वेतिये म्हणजे महाराष्ट्रातली 1 मॅन ऑफ द सिरीज आणि वेदांत हरमल म्हणजे गोव्याच्या स्पर्धेची 1 मॅन ऑफ द सिरीज. असे अनेक मॅन ऑफ द सिरीज गेल्या वर्षी दाजीन पटकावले. तेही मॅन ऑफ द सिरीज. पण मैदानावर मात्र सचिन आचरेकरचो फटको. घुडूम म्हातारी आखांड्यापार षटकार. ब्रँडेड हॉटेल कोस्टल. आज समीर असं वाटतं की कॉमेंट्री करण्यापेक्षा सुद्धा गाणीच ऐकत राहायची. इतकी सुंदर गाणी. मालवण पाण्यामध्ये किल्ला पाहुनी मनामध्ये भरला. सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आपला सिंधुदुर्ग जिल्हा. अभिमान आहे मला. मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्याच आमच्या लाडक्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली ही देखणी स्पर्धा देवबाग चषक. देवांका विचारला तुमच्या सगळ्या देवतांसाठी स्वर्ग असा, पृथ्वीवरच्या लोकांसाठी काय असा, आणि देवान सांगल्यान आमच्यासाठी स्वर्ग असा, तुमच्यासाठी मी प्रति स्वर्ग निर्माण करतोय आणि तो पृथ्वीवरचो प्रति स्वर्ग म्हणजे आमचा देवबाग. कधीतरी नक्की यावा आमच्या देवबागमध्ये. आमच्या देवबागच्या माशाचा, मटण्याचा, कालवाचा
आस्वाद घ्यावा. आमची सुंदर सुंदर हॉटेलं बघा. अशी काही हॉटेल आमच्या देवबागमध्ये असत त्याच्या स्विमिंग टँकमध्ये जर तुम्ही बसलात तर समुद्रात असल्यासारखं तुमका भास होतलो. अशी सुंदर हॉटेल असत. या हॉटेलचा खाना तुम्ही अनुभवा. सी फूड म्हणजे काय असता, अस्सल सी फूड म्हणजे काय असता ता तुमका अनुभवाक मिळतला आमच्या देवबागमध्ये. स्वागत असा तुमचा सगळ्यांचा. यवा देवबाग तुमचाच असा, यवा कोकण तुमचाच असा. देवबाग चषक 2023 6 चेंडूंचो खेळ शिल्लक राहिलो. फक्त 4 रन्सांची गरज. दर्पण आचरेकर, सचिन आचरेकर आणि ही जोडी फोडण्यासाठी बॉलिंग मार्कवर सागर मोरियेचो वेगवान चेंडू. 1 रन्स डिल्या हातान दर्पण आचरेकरने. दर्पणला माहिती असा आता सामनो हातात इलेलो असा, घाई गडबड करून उपयोग नाही. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली. दर्पणने 1 षटकार मारून इनिंगची सुरुवात केली. त्यानंतर 1 चौकार आणि दर्पण ह्यो असो खेळाडू ज्याका तुम्ही खुटी मारूक दिलात तर त्यांनी मटी उभी केली समजायची. 5 बॉलात 3 रन्सांची गरज. अजून एक फुल टॉस चेंडू. सचिन आचरेकरचो लॉंग ऑनच्या दिशेने मारलेलो फटको. फिल्डर चेंडूच्या मागे होतो पण गॅपमध्ये गेलेलो चेंडू. 2 रन्स 2 घेऊन गेलो आणि 2 रन्सांची धावसंख्या बरोबरीत. सचिन आचरेकर मोठ्या फटक्यावर ह्यो जर सामनो तू संपवलंस तर दत्ता गोवेकर साहेबांकडून 500 रुपयांचा बक्षीस. 4 चेंडूत 1 रन्सांची गरज. उमेश वांगणकर यांच्या उमेश भाई 11 हुमरट संघाक. पण या बक्षिसावर मोठं लक्ष न देता सचिन ढिल्या हातान खेळण्याचा प्रयत्न. थोडंसं अंगलटिलो. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने फलंदाज. धावबाद. चौथो खेळाडू तंबूच्या दिशेने. सांघिक धावसंख्या 67 असताना 3 चेंडू 1 रन्सांची गरज. हॉटेल ओरो व्हिस्टा विकेट. बक्षीस लावलेला दत्ता गोवेकर साहेबांनी मोठ्या फटक्यानं सामनो संपवलेल्यानंतर पण सचिनने मोठो फटको पण खेळाक नाही, सामनो पण संपवक नाही आणि स्वतः आधी रनआउट झालो याआधी मोठा दुःख. तरी सुद्धा 3 बॉलमध्ये फक्त 1 रन्सांची गरज असताना गोविंद फाले नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने. मॅन फ्रॉम पडवे गोविंद फाले स्ट्रायकर यांच्या दिशेने. दर्पण आचरेकर स्कूप दिल स्कूप करण्याचा प्रयत्न. 1 रन्स मात्र मिळालो आणि ह्या 1 रन्सानिशी उमेश भाई 11 संघान विजयी सुरुवात केली आजच्या दिवसाची. देवबाग चषक 2023 मध्ये आजच्या दिवसातलो हे दुसरो सामनो बांदेश्वर बांदा संघावर विजयश्री संपादन करून उमेश भाई 11 हुमरट संघ या